नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि पुन्हा एकदा बिग बॉसचा एक नवीन एपिसोड आपण घेऊन आलेलो आहोत. तर काय घडलं आजच्या भागात, नेमकं काय घडलं आजच्या भागात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. खरं तर आजचा जो एपिसोड आहे हा खरं तर गाजवला निकी आणि आर्या यांच्या भांडणाने. तसं सूरज देखील या एपिसोडमध्ये 4 झालेला आपल्याला पाहायला मिळालं आहे. वर्षा आणि निकीची तर नेहमीचीच भांडणं असतात, तिथं काही नवीन नाही. अरबाज निकीची प्रेम कहाणी तर सर्वांना माहिती आहे, पण नेमकं याचा सिक्वेन्स काय, कशा पद्धतीने घडलं ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्टार्टला तर जे पॅडी असेल, निखिल असेल, त्यानंतर अभिजित असेल, हे सर्वजण सूरजला सांगतात की तू जसा आहेस तसा तू वाग, तू तू असा दबून भाऊ नकोस. तुझी जी काही खरी लँग्वेज आहे किंवा तुझा जो खरा जे काही पॉवर आहे, जोश आहे तुझा, तो इथं लोकांना दिसू दे. असं बऱ्यापैकी सगळेजण जे आहे ते सूरजला एक स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर काही वेळानंतर घनश्याम आणि पुरुषोत्तम बसलेले असतात. तेव्हा घनश्याम रडत असतो. तो म्हणतो की काल मी जो काही निर्णय घेतला तुम्हाला नॉमिनेट करण्याचा, हा मला त्यावेळेस जो निर्णय वाटला त्यावेळेस मी तो घेतला आहे, कारण का परत पब्लिकला ते चुकीचं वाटू नये असं मला त्या ठिकाणी जे आहे ते वाटतंय. अशा पद्धतीने जे आहे ते घनश्याम पुरुषोत्तम यांना सांगत असतो. तर अशा पद्धतीने आजचं हे जे आहे घरातलं वातावरण होतं. त्यानंतर रात्री जे आहे ते निकी आणि जान्हवी यांच्यामध्ये संभाषण चालू असतं की कशा पद्धतीने आपण स्ट्रॅटेजी करायची किंवा कशा पद्धतीने आपण एकत्र राहिलं पाहिजे. त्यानंतर इकडं आतमध्ये बेडरूममध्ये आर्या असेल, योगिता, निखिल, घनश्याम. तर तेव्हा तिथं जी आहे ती आर्या आहे ती सगळ्यांना सांगत असते की आपण एक ग्रुप केला पाहिजे ज्याच्या माध्यमातून आपण अरबाज असेल, निकी असेल, त्यांना आपण मात देऊ शकू किंवा त्यांना आपण त्यांच्या वतीने त्यांच्या विरोधात स्ट्रॉंग उभं राहू शकू असं सांगत असते. परत थोड्या वेळानंतर सगळ्यांना खाली झोपायला सांगितलेलं असतं आणि वर्षाताई काय करतात की थोडं त्यांचं आतून हे लांब करतात, हे करतात, पण ते रस्त्यात असतं. तेव्हा पुन्हा निकी म्हणते की तुम्ही रस्त्यात कशाला आतरून टाकलंय, मला इथे झोपायचं आहे, तुम्ही असं रस्त्यात टाकू शकत नाही. त्याच्या बाजूला मग अरबाज पण त्याच्यासोबत येतो. तो पण तिला म्हणतो की ताई तुम्ही असं करू नका, ते काय तुमचं बेड आहे ते आत ढकला म्हणजे तुम्हाला जागा होईल. पण वर्षाताई मात्र काय ऐकत नसतात. मग जेव्हा निकी त्यांचं आतरून बाजू टाकून देते, मग थोडंसं हे करते, पुन्हा थोडी बाचाबाची होती. मग तेव्हा अरबाज येतो, म्हणतो तुम्हाला जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा मी तुमचं हे बेड लावून देईन आणि ओपन करून देईन. तेव्हा कुठं ते जे आहे ते मिटतं आणि ते लोक तिथं ते बाजूला आतरून वर्षाताई काढतात. इकडं आपण पाहतो की सगळेजण जे आहेत ते वॉशरूममध्ये असतात. निकी असेल, वर्षाताई असेल, घनश्याम असेल. तिथं पुन्हा एकदा तू मेमे जी आहे ती वर्षाताई आणि निकी यांच्यामध्ये चालू असते. निकी मात्र काय कोणाचं ऐकून घ्यायला तयार नसते, त्यांची थट्टा मस्करी चालू असते असतात. मग बाकी सगळे निघून जातात. मग तिथं फक्त पुरुषोत्तम, धनंजय, अंकिता, अभिजित हे सगळे बसलेले असतात. तेव्हा अंकिता जी आहे ती अभिजित असेल किंवा पुरुषोत्तम असेल यांना म्हणते की आपण एक ग्रुप केला पाहिजे. आपण जर ग्रुप केला नाही, आपल्याला आपले डिसिजन जे आहे ते आपल्या इंडिव्हिज्युअल घ्यायचेच आहेत, पण असं काही टास्क करताना आपण एक ग्रुप म्हणून जर दिसलो तरच त्यांना आपण जे आहे ते डिफेंड करू शकू किंवा त्यांना आपण मात देऊ शकू. तेव्हा याला अभिजित देखील म्हणतो की बरोबर आहे, आपण हे सगळं जे आहे ते इंडिव्हिज्युअल आपण आपले निर्णय घेऊ, परंतु एक ग्रुप म्हणून देखील आपण त्यांना स्ट्रॉंग वाटलं पाहिजे. हा झाला दुसरा दिवस. मग दुसरा दिवस संपतो. मग तिसरा दिवस जो आहे तो चालू होतो. मग त्यावेळेस जे आहे ते किचनमध्ये अंकिता आणि निकी ह्या दोघी असतात. तेव्हा निकी अंकिताला म्हणते की काल जे काही घडलं ही सगळी खेळातली स्ट्रॅटेजी होती, मी काही मुद्दामून काही केलेलं नाही आहे किंवा जे काही घडलं ते एक खेळाची स्ट्रॅटेजी होती. तेव्हा अंकिता म्हणते की ती तुझी स्ट्रॅटेजी असू शकते, पण मला घरून जे काही सांगून आलेलं आहे की मी घरी जे काही सांगितलं आहे की मी संस्कार पाळणार किंवा संस्कार ज्या आलेले आहे ज्या संस्कारातून त्यानुसारच मी वागणार, अशा पद्धतीने जे आहे ते अंकिता ह्या निकीला सांगते. निकी तांबोळी कॉफी पीत पीत जेव्हा बेडरूममध्ये निकी चुकून बेडवर बसते आणि तिला समजल्यावर पटकन ती उठते. आणि हे नेमकं पाहतो कोण, तर सूरज चव्हाण बाहेर किचन बसलेला असतो. तेव्हा किचनमध्ये वर्षाताई पण असतात. तर सूरज वर्षाताईंना सांगतो मी आत्ता पाहिलं की निकी आहे ती बेडवर बसलेली आहे. मग वर्षाताई म्हणतात तू पाहिलं ना, बस आता मी तिला बोलते की तू कसं काय बेडवर बसली म्हणून, नाही तर असं कर तूच बोल. मग सूर्य म्हणतो ठीक आहे. मग थोड्या वेळानंतर
जेव्हा सगळेजण किचनमध्ये असतात तर तेव्हा जी आहे ती सूरज निकीला म्हणतो की तू तर बेडवर बसली होती. ते म्हणते हो बेडवर बसली, पण लगेच उठले. ते म्हणते नाही नाही, तू पूर्ण बेडवर बसली होती आणि व्यवस्थित बेडवर बसली होती. आणि तेव्हा पुन्हा एकदा मग वर्षाताई पण त्याचं चार्ज होतात आणि वर्षाताई सुद्धा म्हणायला लागतात की हा हा आता तू बेडवर बसली हे चालतं आणि मी बसले तर चालत नाही. तेव्हा मग त्यांच्या परत बाचाबाची होती. परत ते दोघं एकमेकांसंग भांडणं करू लागतात की मी पण माझी चूक कबूल केली होती, ती पण म्हणते मी माझी चूक कबूल केली होती. हे सगळं सूरजच्या नंतर बोलल्यानंतर होतं. मग वर्षाताई सूरजचे आभार देखील मानतात की बरं झालं तू हे बोलला. इकडे जे आहे ते आर्या, पुरुषोत्तम यांची जी काय आहे ती चर्चा चालू असते. तेव्हा आर्या म्हणते की अरबाज आणि निकी आहे हे स्वतःला आहे ना स्ट्रॉंग आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. खरं तर लोकांना निकी आवडत नाहीये, पण निकी ज्या पद्धतीने कॅमेऱ्याचं फुटेज खाते तिथं लोकांना असं वाटू नये किंवा लोकांना असं वाटत असतं की अरे ही जर गेली तर पूर्ण कार्यक्रमाची मजा जाईल, म्हणून लोक तिला फुटेज देतात किंवा लोक ते पाहतात. खरं तर ती किंवा त्यांचा ग्रुप हा स्ट्रॉंग नाहीये आणि आपल्याला त्यांच्या विरोधात एक चांगला ग्रुप तयार करणं खूप गरजेचं आहे. तर त्यानंतर इकडं किचनमध्ये जर आपण पाहिलं तर अंकिता, निकी आणि अरबाज हे असतात. तेव्हा अंकिता जी आहे ती स्वयंपाक करत असते. तेव्हा अंकिताला निकी म्हणते की तू माझं म्हणजे त्यांचं जे काही रिलेशन आहे अरबाज आणि निकीचं यावर तू काय डोळ्यात ठेवू नकोस. तेव्हा अंकिता म्हणते मला तशी गरज पण नाही आणि माझ्या तशा अजिबात मनात देखील नाही आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे तुमचं काय चालू आहे ते आणि संपूर्ण महाराष्ट्राला हे पटणार देखील नाही. यावर मात्र निकिता खवळते, अरबाज खवळतो आणि त्यावर त्यांचं भांडण चालू होतं की तू अशी कशी बोललीस, आमचं काय आहे ते आम्हाला तुला काय करायचंय, तर महाराष्ट्राला पटणार नाही म्हणजे असं कसं तू बोलू शकतेस. हे सगळं त्यांची खूप अशी खडाजंगी चालू होती. तेव्हा तिथं मग आर्या, पुरुषोत्तम, निखिल हे सर्व लोक येतात. मग आर्या जी आहे ती निकीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण अरबाज, निकी हे दोघं धावून आर्यावर जात असतात किंवा तिला बोलू देत नसतात. त्यानंतर तिथे वैभव देखील येतो. वैभव देखील काय करतो, तो आर्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तो अरबाज किंवा निकीला काही न बोलता आर्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो. यावर आर्या अजून भडकते. ती वैभव म्हणते मी यांना शांत करण्याचा प्रयत्न करते, तू मला का शांत करतोय, तू प्रत्येक वेळेस सगळ्यांना शांत का बसायला सांगतोस, इथं कोण चुकलंय कोण बरोबर याचा तू विचार न करता मलाच का शांत करतोस. मग त्यावर वैभव देखील चिडतो. तो तुम्हाला काय करायचं ते करा, मला काय सांगू नका. आणि तेव्हा निकी मात्र आर्याला बोलतच राहते. त्यावेळेस निकी म्हणते की मला खरं तर या बिग बॉसमध्ये येण्याची भीती वाटत होती, कारण मला या बिग बॉसमध्ये याची इच्छा नव्हती, कारण मला माहीत होतं की इथं माझी टेंडन्सी किंवा मॅच्युरिटी जी आहे ती कोणच मॅच करू शकणार नाही. म्हणून मला जे आहे ते किंवा माझी मेंटॅलिटी जी आहे ती कोणच मॅच करू शकणार नाही असं मला वाटत होतं. म्हणून मला या बिग बॉसमध्ये अजिबात यायचं नव्हतं. गार्डनमध्ये निकी, जान्हवी, अरबाज, वैभव हे सगळे असतात. तेव्हा निकी जी म्हणते की जी आर्या हे जे काही करते ना हे सर्व कंटेंटसाठी करते आहे, कारण हे सर्व केल्यामुळं तिला जास्त फुटेज मिळतंय, त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ती करते. आणि इकडं जी आर्या जी आहे इकडं ती हॉलमध्ये असते. तेव्हा ती सांगत असते सगळ्यांना की आपण जो आहे तो एक ग्रुप केला पाहिजे किंवा आपण आपला इंडिव्हिज्युअल निर्णय घेऊ शकतो, परंतु आपल्याला एक ग्रुप म्हणून देखील एक स्टँड ठेवला पाहिजे किंवा स्टँड उभा केला पाहिजे किंवा आपण त्या ठिकाणी त्या पद्धतीने स्ट्रॉंग झालं पाहिजे. तर इकडे किचनमध्ये वैभव, अरबाज आणि जान्हवी असते. तेव्हा तिथं आर्या येते आणि म्हणते की मी तुम्हाला काही मदत करू का, कारण माझी किचन ड्युटी आहे. किंवा जान्हवी म्हणते की आता सगळं झालेलं आहे, तुझी काय आता इथं म्हणजे आम्हाला गरज नाही आहे. तर हे सगळं ती आर्या तरी पण तिथं घुटमळत असतेच. इकडं बाहेर पॅडी, घनश्याम, सूरज, अभिजित हे सगळे बसले असतात. तेव्हा पॅडी म्हणतो की इथं निखिल असेल किंवा ही आर्या असेल हे मला डबल ढोलकी वाटतात, कारण का आर्या मगाशी एवढं आपल्याला बोलत होती. अभिजित म्हणतो की आर्या मगाशी आपल्याला एवढं बोलत होती आणि आता तिथंच जाऊन ती थांबलेली आहे. तर पॅडी पण म्हणतो की मला तर हे निखिल म्हणा किंवा आर्या म्हणा हे जे आहेत हे डबल ढोलकी वाटतात की यांनी इकडं राहून त्यांना इकडचं सगळ्या गोष्टी तिकडं काढायच्या असतात. म्हणून घनश्याम सूरजला सांगत असतो की बाबा तू स्ट्रॉंग हो, की तुझ्या जो आहे ॲक्टिवनेस किंवा जो काही तू रिअल आहे तो तू बाहेर ये. तेव्हाच बिग बॉसची अनाऊन्समेंट होते की सूरज यांनी कन्फेक्शन रूममध्ये यावं. मग जेव्हा ते कन्फेक्शनमध्ये सूरज येतो तेव्हा ते सूरजला विचारतात किंवा तू शांत का झाला एवढा. तेव्हा तो म्हणतो की मला
हा खेळ समजला नव्हता त्यामुळं, आणि मी थोडं वेगळ्या याच्यातून आलेलो आहे म्हणा, किंवा मला हा खेळ कळाला नव्हता. पण आता मला हा जो खेळ आहे तो कळालेला आहे. तेव्हा बिग बॉस म्हणतात तुझी भाषा वेगळी आहे, तू वेगळ्या याच्यातून आलेला आहे, पण हे घर आपलं आहे किंवा हे घर पण तुझंच आहे. त्यामुळे तू जसा आहेस, जसा तू स्ट्रॉंग आहे, जसा तू वेगळी धाटणी आहे किंवा वेगळा जो स्वॅग आहे तो सगळा बाहेर येऊ दे आणि पूर्ण तयारीने तू या ठिकाणी लढ. तर अशा पद्धतीचा जो आहे तो आजचा पूर्ण एपिसोड होता. तर मित्रांनो, आजचा जो एपिसोड गाजला तो आर्या असेल, सूरज असेल, त्यानंतर निकी असेल, तर या सगळ्यांनी आजचा एपिसोड गाजलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, निखिल, अभिजित किंवा आर्या या तिघांपैकी डबल ढोलकी कोण असेल किंवा कोण इकडची बातमी तिकडे करत असेल असं तुम्हाला वाटतं? आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा.